काय म्हणता मित्रांनो, सर्वांना रामकृष्ण हरी. मी श्रीशान आपल्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज होतं ऋग्वेद चित्त जेवण, म्हणजे या लाल टी-शर्ट वाला आहे की नाही, ऋग्वेद बरोबर आपला चित्त जेवण होतं. तिथं आलो. सर्वात पहिले विनोद आता मस्त लिंबू चिरत होते, म्हणून बाया मंदिरी मस्त स्वयंपाक बनवते. आजूबाजूला माणसं उभी होते मस्त मध्ये. मग जेवणाचा तत्ता झाल्यानंतर आपण पारायण होतं तिथं आलो. मांडली मस्त पारायण वाचत होती. नदीत आपण आलो तिथं भाऊ, तिथं जेवण होतं. तिथं हे आपलं मोठे भावाचं दोन आहे बरं. पण पंडाला बसून घेतले आपण. बाया मंदिरी मस्त जेवण करत होते. माणसं बाया मस्त बसून गेल्या जेवण करायला. मग मित्रासोबत एक दोन व्हिडिओ घालून घेतले. मित्र उभे होते, मतलब वालणारे, मतलब उठते होते. आपल्या मित्राची इच्छा जेवण होईना बाबा. मग शेवटच्या पंडित तुमचा भाऊ बसून गेला एकदम बलियामध्ये. वांड्याची भाजी जेवलो एकदम सद भरून. आणि आजूबाजूला मस्त मित्रासोबत जेवण झालं. एकदम पेट भरून जेवण केलं बरं आपण. मग सर्व भांडे गिंडे घासून दिले. ऋग्वेद म्हणे सर म्हणे आता एवढे तमा तेले म्हणे तुम्ही तुम्हाला पान चालतो म्हणे सजवलेलं. म्हटलं चल, म्हटलं वा याच्या इथून पानात ठेवून देऊ आजचे दिवस आपण. सर्वात पहिले मग मार्केट फिरून घेतलं भाऊ. पान थाचं राहिलं मार्केट फिरायला लावलं ना. मग हायवेवर आलो. हायवेवर आपल्या मित्राच्या बाबाचं दुकान होतं टाईलचं. तुम्हाला कोणत्या प्रकारची द्यायला लागली या दुकानात येतं. याचं ॲड्रेस आहे दर्यापूर रोडवर आहे बरं हे दुकान, श्री कृष्ण टाईल. मग पानवाल्यात आता वाशी आलो. पान तरून घेतलं. मग ऋग्वेद म्हणे चहा पाचतो म्हणे. पान खाऊन होता म्हणे पहिले. चहा पिऊन घेतला ऋग्वेद पासून. मग सजवलं आणला चहा, मस्त चहा पिऊन घेतला पहिले. चहा पिणं झाल्यानंतर पाणी घेतलं बाबा थाऊन पत्ताचं. मग निघालो आम्ही तिघांना घरी यासाठी. रात्री 6 वाजता हरिपाठ झाल्यानंतर सजवल तर असा नाचत होता भाऊ. देता लालवानीच नाचत होता बाबा. हरिपाठ झाल्यानंतर सोमले म्हटलं चल, म्हटलं सुमित दादाची इथचं जेवण आहे चल, म्हटलं बाबा. महाराज लोटाची पंडप बसून घेतली पहिली. याच्या इथचं जेवण होतं भाऊ. सुमित दादाची इथचं जेवण होतं महाराज लोटासाठी. सुमित दादाचे भाऊ आहे अंकुश दादा, यांची इथचं जेवण होते. मंडळी मस्त उभी होती बाबा. मग मंडळी सोबत एक दोन व्हिडिओ घेऊन घेतले. मंडळी म्हटलं वाला, म्हटलं भाऊ आपल्या मित्राची इथचं जेवण आहे. मग मी शेवटच्या पंक्तीत बसलो भाऊ. शेवची भाजी होती. जेवण करायला एकदम बढिया दाबून जेवलो. म्हणून आपल्या अमरावती जिल्ह्याचे आमदार साहेब आलते जेवण राहती. जेवण करून घेतलं सर्व जणांना. भांडे घासायला लागले भाऊ पोट्टे एकदम बढियामध्ये. मग मी कीर्तनात आलो. कीर्तन ऐकलं पुण्य. आता कीर्तन ऐकता तुम्ही जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून घ्यायचा.